जागतिक कीर्तीची साईबाबांची शिर्डी पुण्यभूमी जवळच आगळेवेगळे वैशिष्ट्य असलेले शनी शिंगणापूर आणि सह्याद्रीच्या पावनभूमीत असलेल्या नवनाथांच्या वास्तव्याने पुणित झालेला अहमदनगर जिल्हा धार्मिक पर्यटन असा महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला अहमदनगर जिल्हा आणि या जिल्ह्यातील मुळा नदीवरील मुळा धरण या धरणाच्या बॅकवॉटरवर 239 एकर क्षेत्रावर ओम साई ग्रुपच्या मुख्य संचालिका सुप्रिया भुजबळ यांनी वसवलेलं सुजल ग्राम म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातील हॉलिडे टुरिझम सेंटर। काही गोष्टी सांगायच्या नसतात तर त्यांचा अनुभव घ्यायचा असतो। अहमदनगर मनमाड या राज्य आणि लवकरच राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणाऱ्या मार्गावरील अहमदनगर पासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर आणि शिर्डी शनी शिंगणापूर मुहुटादेवी मढीचे प्रसिद्ध कानिफनाथ मंदिर यांच्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले सुजल ग्राम अथवा हॉलिडे टुरिझम सेंटर म्हणजे आजमितीला महाराष्ट्रातील देशातील नव्हे जागतिकदृष्ट्या पर्यटनाचे एक महत्त्वाचे आकर्षण निर्माण झाले। या सुजल ग्राम मध्ये 239 एकर मध्ये प्रत्येकी 10 गुंठ्यांची 30 फार्म हाऊसेस, लँड गार्डन, फूल गार्डन, हॉटेल, स्विमिंग पूल, आउटडोर गेम, फ्रूट प्लॅटेशन, ॲग्रो टुरिझम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा साधनं, बस, बैलगाडी, घोडागाडी आणि गावरान जेवण हे तर अगदी निशुल्क आहे। याशिवाय मुक्कामासाठी गरजेनुसार आणि मागणीनुसार घरगुती झोपडी, एसी रूम, लक्झरियस रूम, मनोरंजनासाठी सर्व काही उपलब्ध होत आहे। आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावात पर्यटनाच्या संकल्पनाही बदलत आहेत। त्यांचा पुरेपूर विचार करून पर्यटकांची प्रत्येक गरज येथे भागवली गेली आहे। याशिवाय स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, फ्रूट पॅकेजिंग, डेअरी, मधमाशी पालन, रॉबिट पालन, डॉग फार्मिंग, हाऊस फार्मिंग आणखी बरंच काही या सुजल ग्राम मध्ये उपलब्ध आहे। शिवाय या सुजल ग्रामचं आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे वर्षातील 365 दिवस कधीही येथे तुम्हाला कुटुंबासह येऊन पर्यटनाचा आनंदही लुटता येणार आहे। सुजल ग्राम ही एक आम्ही नवीन संस्था इको म्हणजे चालू केली तर त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही पर्यटनासाठी टोटल मुलांच्या हिशोबाने आम्ही विचार केला आहे। तर ह्या सुजल ग्राममध्ये आम्ही सगळ्यांना जेवढे पण पर्यटक येतात त्यांच्यासाठी स्विमिंग, रेन डान्स विथ मुलांच्या सगळ्या इक्विपमेंट, इनडोर आउटडोर गेम्स आणि विथ हॉर्स रायडिंग, बुलक कार्ट ह्या सगळ्या व्यवस्था आम्ही इथे देतो। आणि जेवण, चहा, नाश्ता आणि बुफे ठेवल्यामुळे आम्हाला लोकांचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळतोय। तर ह्या सुजल ग्राममध्ये आमची एवढीच इच्छा आहे की ह्यामध्ये आम्ही जो पण प्रयत्न केला आहे त्याला आम्हाला तुमची सगळ्यांची साथ मिळावी आणि याच्यात पुढे काय काय डेव्हलपमेंट कराल? त्याच्यामध्ये सर असं आहे की आम्ही हा पूर्ण ग्रीन झोन करण्याच्या विचारात आहे इथे आणि पुढे मागे जर आम्हाला सगळ्यांची साथ मिळाली तर आम्ही एक रोपवेचा पण आमचा इथे प्रोजेक्ट आहे। जर रोपवे आमचा सगळ्यांनी इथे साथ दिली तर रोपवेचा प्रोजेक्ट होऊ शकतो इथे। आणि आता आम्ही असं आहे की सगळ्यांना आमच्या स्वतःच्या जमिनीमधनं 20-20 गुंठे प्लॉट करून सगळ्यांना फार्म हाऊस दिले। आपल्या नगरचे चांगले प्रतिष्ठित लोकांनी आपले इथे फार्म हाऊस घेतलेले आहे। तर त्यांच्या हिशोबाने ते छोटंसं एक फार्म हाऊसचा बेस करून ते त्यांचे झाडं वगैरे लावून त्यांनी पण तिथं छान प्रतिसाद दिला आहे। आणि आमच्या सुजल ग्राममध्ये यायचं जर असेल तर सुजल ग्राममध्ये जर तुम्हाला जेवण, चहा, नाश्ता कुठलंही फूड घ्यायचं नसेल तर 250 रुपये फक्त एंट्री फीज आहे। त्यामध्ये तुम्हाला आतमधल्या सगळ्या ॲम्युनिटीज फ्री ऑफ कॉस्ट आहेत आणि सगळे इक्विपमेंट तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकता। आणि जर जेवायची व्यवस्था तुम्हाला हवी असेल, नाश्ता आणि चहा घ्यायचा असेल तर टोटल 450 रुपयामध्ये तुम्हाला दिवसभराचं खेळणं, स्विमिंग करणं किंवा फूडच्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट असतील। फॅमिलीसाठी का सिंगलसाठी? प्रत्येक पर हेड फॅमिलीतला कुठलाही मेंबर असो पर हेड 450 रुपयाच्या हिशोबाने आपण त्यांना हे जेवणासहित, नाश्त्यासहित, चहासहित आणि या गोष्टी असतील। आणि विशेष सुविधा आमची अशी आहे की जर समजा तुम्हाला 15 मेंबर्सपेक्षा जास्त असतील तर आमची स्वतःची बस अहमदनगरमध्ये येते आणि आपल्याला घरापासून पिकअप करून परत घरापर्यंत नेऊन सोडायची जबाबदारी आमची असते आणि ती पण फ्री ऑफ कॉस्ट आम्ही त्या 450 रुपयामध्ये ठेवलेली आहे। थँक्यू। धन्यवाद। LSS न्यूज अहमदनगर।